उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्र भागा ऐसे अशी चंद्रभागा अशी भीमा तीर ऐसा विटेवर देव कुठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे कुठे तुका म्हणे अमानाथ करणे पंढरी निर्माण केली देवे अलौकिक पंढरीचा महिमा आहे तिथं राहणारा जो पांडुरंग आहे त्याचा महिमा किती मोठा पंढरीचे सुख प्रत्यक्ष चक्रपाणी ही थोडी क्लासिकल आली आहे प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे क्या बात है असं देवच नाही कुठं तो इथं आल्यानंतर बसलाय नाही आपल्या भक्ताला भेटण्यासाठी तो एवढा होता वेळ वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ बर अरे हा असा राजा आहे की या राजाकडे गेल्यानंतर तो काय देतो इतर राजांकडे गेल्यानंतर काय थोडस काहीतरी देतील पण हा राजा असा आहे की त्या राजाकडे गेल्यानंतर तो राजा नाही महाराज बनवतो कळल्याकडे काय माहिती पंढरपूरला आपण जातो आता इथं आपण आहोत बुचडे महाराज हे सगळे महाराज मी आपल्याला विचारतो ही पदवी आणली कुठून तुम्ही नेमकी कुठल्या विद्यापीठाने दिले काय नाही त्या पांडुरंगाची माळ आम्ही गळ्यामध्ये घातली आणि त्या राजाने आम्हाला महाराज करून टाकले अण्णा म्हणायचे बरं का दर्शनी महाराज राजा आणि महाराजामध्ये काय अर्थ काय फरक काय करायचा समाजाची भौतिक गरज जो भागवतो त्याला राजा म्हणायचं आणि समाजाची आध्यात्मिक गरज जो भागवतो त्याला महाराज म्हणायचं बोलून केलाय करीन ते काय डोळे मारा परिपाय बीज शुद्धांगी इथला पांडुरंग जो आहे त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या सारखाच त्याला करू अजून याला एवढी भक्ताची सवय लागते आषाढी कार्तिकी करून ज्ञानोपाराया तुकोबाराया जेव्हा परत निघायचे तेव्हा तो पांडुरंग परमात्मा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणायचा अरे मला विसरू नका रे तुमच्याशिवाय कुणी नाही मला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग इथला वारकरी श्रेष्ठ इथली पंढरी श्रेष्ठ आणि इथला पांडुरंग श्रेष्ठ म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने काय वेगळी साधने करण्याची गरज आहे फळ अवघेची येणे बस थांबायचं आपल्याला अवघ फळ याने प्राप्त होतं म्हणजे काय सर्व साधना यासाठी करायच्या की जीवनामध्ये प्रेम संपादन व्हायला पाहिजे कारण सगळं मिळालं आणि जीवनामध्ये प्रेमाची झळक जर मिळाली नाही तर जीवन शुष्क होऊन जातं हे प्रेम मिळेल कुठं पंढरपूरला जायचं कशासाठी गात जागा गात जागा गात जागा पंढरपूरला गेल्यानंतर संसारातला नका मागू प्रारब्धाने मिळेल असते मग काय मागा प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा असं ना भाऊ एकदा जीवनामध्ये प्रेम प्राप्त झालं की माणसाच्या वृत्त्या इतक्या मधुर बनतात की त्याचा प्रत्यक्ष आनंदमय होऊन जातो फळाव घ्यायची येणे कारण प्रेम हे देवाचे देणे जगामध्ये कोणाची दानच नाही प्रेम देण्याची संतांची ये गा
ऐका, प्रेमाने काय होतं? नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची तर कीर्तनात सुरू झालं, संपवं लागणार आहे. संसारातले माणसं किती जरी मोठे झाले तरी तळमळ संपत नाही आणि दुःख संपत नाही. गत जन्माच्या आठवणी, गत काळातल्या आठवणी दुःख देतात आणि भविष्य काळातल्या चिंता तळमळ वाढवतात. पण एकदा प्रेम मिळालं की दुःखही राहत नाही आणि तळमळही राहत नाही. तेथे मी राहीन, म्हणून तेथे मी राहीन होणे याचक घालतील भीक त्याची मज त्याची मज. काय करावी साधने फळावघेची आणि काय मिळतं? खरं तर तो परमात्मा दिसण्यासाठी प्रतिबंध होता तो अभिमानाचा, आणि तो अभिमान नाहीसा झाला की मग फक्त उरतात आनंदाच्या लाटा. अभिमान नुरे कोडावघेची पुरे. वा वा, हे सगळे फिलॉसॉफी आहे. मनुष्याचं मनुष्यत्वच निर्माण झालं अहंकारापासून आणि त्याला अधिष्ठान आहे अज्ञानाचं. अहंकार घालवण्याच्या दोन पद्धती आहे. एक तत्वज्ञानाची पद्धती आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच आहे, नानास्ति किंचन. आणि दुसरी पद्धती आहे, मी नाही तूच तू आहे. याला भक्ती म्हणायचं. आणि एकदा तूच तू राहिला की मग मी कुठं राहतोय, आता कुणाचा अभिमान धरायचा? म्हणून अनाथा जीवाचा पुढे बोला तू काज कैवारी, पुढे ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. पुढे सुरुवात काय याची? आता तुझी लाज तुझ देवा. याच्या अगोदर आता तुझी लाज तुझ देवा, अर्थात आता माझी लाज मला नाही, आता माझी लाज सुद्धा तुला. आता अहंकार राहिला. अहंकार काय काय करावी साधने फळावघेची ने. अभिमान नुरे, अभिमान राहत नाही. अरे अभिमान राहत नाही याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणतात अभिमान नाही तुका म्हणे ऐसे. आणि नेदी अनेकासी करू देव, त्या देवाला मुळामध्ये अहंकार नाहीये, कुणाला? पांडुरंगाला. आणि आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याला सुद्धा तो अहंकार होऊ देत नाही. कारण एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंती, माझा ज्ञान राजा गोपाळासी नायवाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग. अरे एवढा मोठा सार्वभौम राजाने थया थया नाचावं. आणि किती नाचावं? नाचता हो नाचता, नाचता हो नाचता देवाचा गळला पिता. म्हणून त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये सर्व कोड पूर्ण होतात. कोड पूर्ण होतात म्हणजे इच्छा पूर्ण होतात. जीवनामधल्या सगळ्या इच्छा निघून जाणं हीच इच्छापूर्तीचं रहस्य आहे. आणि शेवटचं फळ सांगतात तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. काय याचा अर्थ? तो पांडुरंग परमात्मा फक्त विटेवर राहत नाही, तर तो तुमच्या डोळ्यामध्ये येऊन बसतो. आणि एकदा का तो डोळ्यामध्ये येऊन बसला की सगळ्या जगामध्ये त्याचं दर्शन व्हायला लागतं. किंबहुना तो परमात्मा, तो श्रीकृष्ण त्या गोपिकांच्या डोळ्यामध्ये येऊन बसला. आणि त्या गोपिका म्हणायला लागल्या तो एवढा डोळ्यामध्ये येऊन बसला, आता काजळाची रेग सुद्धा देता येईल इतका येऊन बसला. आणि परिणाम दुडीवर दुडी ओ कवळण साते निघाला. डोळ्यात भरण्याचा परिणाम गवळण गोरस म्हणू विसरली. आणि मग काय?
तो डोळ्यामध्ये भरल्यामुळे तो अंतःकरणामध्ये गेला आणि अंतःकरणामध्ये जाऊन गोविंदू घ्या गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हसती मथुरेच्या कांबळे डोळा विठू बैसला सावळा. अर्थात प्रत्येक क्षणामध्ये तो भरून जातो, मी राहतच नाही. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने ती वारकरी होण्याची सुरुवात थोडस सिलेंडर होण्यामध्ये, सिलेंडर नाही हा, सिलेंडर म्हणजे समर्पण. सगळेजण दोन हात वर करूया आपण आणि त्या भगवंताला सांगूया की ते प्रेम आमच्या हृदयामध्ये दे आणि ते डोळ्यामध्ये तुझं रूप भरू दे. त्यासाठी हाताने कुठ्या प्रेमाने त्याचं भजन करूया. विठोबा